गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम हरि ओम हरि ओम. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरथाय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. आपादमौलिपर्यन्तां गुरुनामात्कृति स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथा. हरि ओम हरि ओम हरि ओम. कानिफा प्रबुद्ध नारायणा नाथ पंथी का पालिका ब्रह्मचर्या तुझा ठेवा सिद्धनाथा कानुफा. ग्रंथकर्ता योगी राजा मंत्र सिद्ध गुरुसेवका कुर्या सदा मंगलम. शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम ज्ञानमंगलम. हरि ओम हरि ओम हरि ओम. माझे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज, खगेंद्रनाथ महाराज आणि सर्व नाथजी, माझे आई वडील, सासू सासरे या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सेवेला प्रारंभ करत आहे. जय गुरु माऊली. आदेश आदेश आदेश. आपण पाहिलं की सद्गुरू हा सद्गुरू असतो, त्याची तुलना इतर कुणाशीही आपल्याला करता येत नाही. परमपूज्य सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज आज मयूर टेकडीवर समाधीस्थ आहेत. ते आपल्या भक्तांवर सदैव मायेची पाखर घालत आहेत. त्यांच्या जीवनात त्यांना मार्ग दाखवत आहेत. आज ते समाधी घेऊन इतकी वर्ष झाली तरीही चैतन्य अवस्थेत राहून ते भक्तांची काळजी करतात, भक्तांचं दुःख दूर करतात आणि नाथ कार्य त्यांनी वेगानं करून घेतलं. त्यांचे शिष्य खगेंद्रनाथ यांनी आपल्या सिद्ध वाणीतून आणि सिद्ध काव्यातून नाथच आपल्याला जीवनाचा कसा मार्ग दाखवतात आणि जीवनाच्या या मार्गावरून जाताना त्यांच्या येणाऱ्या अनुभूती, त्यांची येणारी प्रचिती आणि त्यांचं असणारं अस्तित्व कसं आपल्याला आजही पदोपदी जाणवतं, हे त्यांच्या काव्यातनं आणि शब्दातनं आपण बघूया. लौकिक अर्थे ध्येय ठेविला विश्वाच्या अंतरी, योग समाधीतून कार्यरत मयूर टेकडीवरी. कानिफनाथा समोर बसुनी ध्यान गुरूंचे करी, पाथर्डीच्या समीप मढीला मयूर शिखरावरी. मच्छिंद्रनाथे प्रेमळ दृष्टी मच्छिंद्रनाथे प्रेमळ दृष्टी, मोहटा देवी छत्रधरी. उंच पर्वतातून देवगण आपुल्या भक्ता तारी. समाधीतून मार्ग दाविती भक्तांना आपुल्या, शुद्ध आचरण पवित्र कर्म करीत राहावे सकला. आज सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज समाधीस्थ आहेत. मढीला मयूर टेकडीवर त्यांची संजीवनी समाधी आहे आणि त्या समाधीत असताना 1982ला समाधी घेतली. आज 2024 चालू आहे, तरीही समाधीत असताना हा नाथपंथी सिद्धयोगी कसा सगळीकडे लक्ष ठेवतो आणि त्याप्रमाणे समाधीतून आपल्या भक्तांना मार्ग दाखवतो, हे या सिद्धवाणीतून लक्षात येतं. मच्छिंद्रनाथे प्रेमळ दृष्टी, मोठा देवी छत्रधरी. उंच पर्वतातून देवगण आपुल्या भक्ता तारी. समाधीतून मार्ग दाविती भक्तांना आपुल्या, शुद्ध आचरण पवित्र कर्म करीत राहावे सकला. आत्म्याची ओळख ठेवा, परमात्मा व्हावा आपुला. अध्यात्म्याचे ज्ञान गवसता, भासे जग हे मिथ्या आता. गुरुकृपेचे छत्र लाभता, विषयी होईल अमृत आता. शिष्य खगेंद्र विनवी देवेंद्रा, सकल वर्षव अमृतधारा. अशा या नाथ कृपेच्या सद्गुरूच्या सहवासातले क्षण आणि समाधी घेतल्यानंतरही चैतन्याचे क्षण म्हणजे प्रत्यक्ष अमृतधारा आहे.
याचं वर्णन शब्दांच्या पलीकडे आहे, परंतु ह्याचा भाव मात्र आपल्याला कायम आत्मानंदात सुख देणारा आहे. असे हे श्री देवेंद्रनाथ यांनी आपल्या कार्यात असताना चौघांना दीक्षा दिली. त्याच्यातले पहिले शिष्य, ज्येष्ठ शिष्य म्हणजे श्री भाऊ फासे, आज ते 97 वर्षाचे पाथर्डी इथे आहेत आणि देवेंद्रनाथ महाराजांनी दिलेलं कार्य अव्याहतपणे चालू आहे. कधी त्यांची अमावस्या मढीची चुकली नाही. अनेकांना या मार्गात त्यांनी आणलं. वय झालं तरी गुरूंना दिलेला शब्द कधी त्यांनी सोडला नाही. गुरुमय झालेले हे त्यांचे भक्त, हे ज्येष्ठ नाशी श्री भाऊ फासे. दुसरे श्री विद्ये महाराज. हे विद्ये महाराज ह्यांना देवेंद्रनाथ महाराजांनी नंतर पीठावर आरूढ केलं, म्हणजे द्वैताद्वैत पीठाचं पीठाधिपतीपद त्यांच्याकडे सोपवलं. विद्ये महाराज ह्यांनी सुद्धा देवेंद्रनाथ महाराजांना खूप साथ दिली. जीव ब्रह्मसेवा करत लोकांचे अनेक प्रश्न सोडवले आणि अनेकांना या मार्गामध्ये आणलं. नंतर सटवाजी टिपरे हे पण असेच एक फार मोठे शिष्य त्यांचे झाले, जे पाथर्डीला होते. पाथर्डीच्या त्या काळातल्या अनेकांनी म्हणजे मुरलीभाऊ, पांडुमामा या सगळ्यांना तिथे पंचमुखी देवेंद्रनाथांचं असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे रामाला हनुमानजींनी साथ दिली, तसे या लोकांनी त्या काळात पाथर्डीला देवेंद्रनाथ महाराजांना साथ दिली. पीठाधिपती खगेंद्रनाथ तथा प्रकाश प्रधान, ज्यावेळेस माझी PhD झाली त्यावेळेस ते मला म्हणाले, आता झाली ना तुझी PhD, आता तुला आणखीन एक सेवा देतो. ते म्हणाले, देवेंद्रनाथ महाराजांच्या सहवासात आलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या जाऊन राधिका तू मुलाखती घे, कारण जोपर्यंत ह्या व्यक्ती असतात, हे नाज्य असतात, त्यांचं स्मरण असतं, तोपर्यंत त्या सहवासातल्या आठवणी मिळतील. त्यांच्यानंतर ते सगळं विरून जाईल ग. हा सगळा इतिहास आहे, हा जपला गेला पाहिजे, पुढच्या पिढ्यांना मिळाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे गुरु आदेश प्रमाण मानून नोकरी सोडलेली होती, पैशाची गरज होती, पण गुरु आदेश प्रमाण मानून मी भारतभर त्यांच्या शिष्यांकडे महाराष्ट्रभर फिरले, त्यांच्या मुलाखती केल्या, त्याच्या कॅसेट्स केल्या. का तर ते शब्दरूपानं त्यांचं ज्ञान, त्यांचे अनुभव चिरंतन राहावे. आपण नाथ संप्रदायाचा अभ्यास करतो, वाचतो, लेखन करतो, पण हे केवळ पांडित्य देवेंद्रनाथ महाराजांना कधीच मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं साधनेतून प्रचिती घ्या, गुरुनिष्ठ व्हा, त्याग करा, हे ज्याला कळतं त्यालाच नाथ कळतो. आणि म्हणून हे सगळं करताना हे सगळ्या कॅसेट करून हे ज्ञान ठेवलं आणि लक्षात आलं, अरे 84 लक्ष किंवा आज एवढे सिद्ध नाथ आहेत, हे सगळे कसे झाले, हा सगळा इतिहास आहे. पण हे नाथजी कसे असतात, कसे बोलतात, कसे वागतात, लोकांना कसं या संप्रदायात आणि या भक्तीत गाडून ठेवतात, हे या सगळ्यांच्या जवळून पाहण्याचा योग मला आला. आणि वाटलं खरंच सोन्याहून पिवळं जर काही असेल तर फक्त नाथांचं ज्ञान आणि नाथांचा सहवास आहे. सूर्यापेक्षा तेजस्वी प्रकाश असेल तर तो सद्गुरू माऊलींचा आहे. ते म्हणायचे देवेंद्रनाथ महाराज, मी तुम्हाला इतकं देतोय की बाहेर 12 वर्ष तुम्ही इतरांच्या लंगोट्या धुतल्यात ना तरी तुम्हाला जे मिळणार नाही ते मी देतोय. ते फक्त वह्यांमध्ये लिहून ठेवू नका, ते आचरणात आणा. सिद्ध ज्ञानयोगी हे असेच असतात, जेवढं देता येईल तेवढं देतात, कारण त्यांना नाथांचा प्रचार प्रसार तर करायचाच असतो, पण मानवाची उत्क्रांत अवस्था त्यांना बघायची असते. मेंदू सगळ्यांनाच दिलेला आहे, प्रत्येक सजीवाला दिलाय. मग माणसाचा मेंदू तर आणखीन वेगळा आहे. मग त्या मेंदू, मन, चित्त ह्या सगळ्याचा विकास होणं हे आवश्यक आहे. आणि हे फक्त एका हठयोगी पुरुषालाच कळू शकतं. आणि म्हणून गोरक्षनाथाने सांगितलेला योग, पतंजली मुनींनी सांगितलेला योग, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान या सिद्धयोगी श्री देवेंद्रनाथांकडे होतं. आणि त्यांनी आपल्या जीवनातून पदोपदी प्रत्येक क्षणाला ते असं प्रसादासारखं वाटत राहिले. त्यांच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती नाथमय होऊन गेली. देवेंद्रनाथांनी स्वतःचं प्रस्थ माजवलं नाही, तर त्यांनी नवनाथांच्या सहवासात सगळ्यांना आणलं. हे सगळं देवेंद्रनाथ महाराजांचा जीवनपट सांगण्यापाठीमागचा हेतू काय आहे? नवनाथांचं आयुष्य, नवनाथांचं चरित्र, नवनाथांच्या कथा, नवनाथांचं ज्ञान
हे लोकांच्या समोर आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करणारी सिद्धनाथ योगी मी जवळून पाहिले. त्यांच्या गादीवर असणारे पीठाधिपती खगेंद्रनाथ पाहिले. त्यांनी निर्माण केलेले सर्व नाथजी पाहिले आणि ते नाथांसाठी कसा स्वतःचा त्याग करतायत आणि लोकांसाठी जगतायत हे मी जवळून बघितलंय आणि अजूनही बघतीये. त्यामुळे नाथ संप्रदाय काय असतो हे सिद्धयोगी पुरुषाचा सहवास मिळाल्याशिवाय कळत नाही. केवळ शब्द, पुस्तकं, ज्ञान, कोश वाचून तुम्हाला ज्ञान मिळेल, माहिती मिळेल, लोकांपुढे आपण सांगू शकू. पण सिद्धयोगी पुरुषांनी दिलेलं ज्ञान, त्यांचा सहवास तुमच्यातला जिवंतपणा बोलका करतो. त्या बोलण्याला त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचं वलय प्राप्त होतं. त्या वलयातून येणारा प्रत्येक शब्द ही त्या नाथ शक्तीची सिद्ध वाणी असते आणि ही त्यांची इच्छा असते. मेरी भक्ती गुरु की शक्ती हा जो भाव आहे तो भाव त्या नाथ भक्तीचा असतो. असे आमचे श्री देवेंद्रनाथ महाराज 1974 मध्ये त्यांनी गुरु शिष्यांची ही वेगळी जोडी मांडियाळी मढीमध्ये निर्माण केली. निरपक्षपणे कार्य केलं, जीवब्रह्म सेवा केली, मढीचा विकास केला, कानिफनाथांच्या गडाचा विकास केला आणि जगाचं कल्याण होण्याचा वसा घेत घेत हे सगळे शिष्य त्यांच्या बरोबर राहत होते. जशी परिस्थिती येईल त्याला तोंड देत होते. अडचणी आले म्हणून डगमगत नव्हते. लोकांनी विरोध केला, प्रचंड त्रास दिला, तरीही कुणाला शिव्याशाप दिल्या नाहीत या नाथ विभूतींनी. आज समाजात नाथ म्हणजे शीघ्र कोपी, लोकांच्यावर चिडणारे, त्यांना शिव्याशाप देणारे असा एक पूर्वग्रह आणि गैरसमज आहे. पण हे सगळे गैरसमज देवेंद्रनाथांनी स्वतःच्या आयुष्यातून, आचरणातून दूर केले. हा एक फार मोठा इतिहास आहे की नाथ सिद्धयोगी कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं. श्री देवेंद्रनाथांच्या सोबत श्री कानिफनाथांच्या गडांवर वीज पाणी आणणं, गौतमीतल्या गाळ काढणं, कारण त्यावेळेस कानिफनाथांच्या गडावर पाणी सुद्धा नव्हतं, वीज नव्हती. पण स्वतः ते आर्किटेक्ट होते, त्यांना सगळं माहिती होतं. मग हे स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी केलं नाही, तर मंदिरात येणाऱ्या भक्तगणांची सोय व्हावी म्हणून त्यांनी केलं. त्यांनी तिथे बोर खणली, पंप बसवला, पोलवर लोखंडी टाकी बसवली आणि म्हणून त्यांच्या आरतीत एक वाक्य आहे, गौतमीचे पाणी झाले उदंड. बघा, आपण जेव्हा या संतांच्या आरत्या करतो, नाथ विभूतींच्या आरत्या करतो, त्यावेळेस त्या आरतीमध्ये त्यांचा जीवनपट 4-5 कडव्यांमध्ये लिहिलेला असतो. पण ती 4-5 कडवी म्हणजे त्यांच्या जीवनाचा त्याग असतो. आणि म्हणून तिथे एक चिंचेचं झाड होतं. झाडाच्या मुळाशी फरशीचं नुकसान झालं होतं. आता हे झाड विद्ये महाराज आणि देवेंद्रनाथ महाराजांनी काढलं. त्या जागी फुलझाडं लावली, पूजेसाठी नित्य फुलांची व्यवस्था केली आणि देवेंद्रनाथ महाराज सावलीसारखी साथ या त्यांच्या शिष्याने त्यांना दिली आणि स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं. मढी इथे कानिफनाथांची मूर्ती बसवायची होती. मढीतलं कानिफनाथ मंदिरातलं कार्य आणि देवेंद्रनाथ हे समीकरण एकदम दृढ आहे. तेव्हा प्रसार माध्यमं नव्हती. आपण काय करतो एवढं झालं की आपण व्हॉट्सअपला पाठवतो, प्रसार माध्यमांमध्ये पाठवतो, पेपरात आपल्याला प्रसिद्धी मिळावी असं वाटतं. पण देवेंद्रनाथ महाराजांनी हे केवळ आणि केवळ भक्तांच्या सोयीसाठी केलं. कानिफनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पादुकांची स्थापना केली. ही पादुकांची स्थापना करत असताना ही एक फार मोठी घटना आहे आणि म्हणून आपण ती सविस्तर समजून घेऊया. कारण कानिफनाथ हे नवनाथांच्या पैकी एक आहेत. पूर्वी हे मंदिर कोणाच्या ताब्यात होतं तर मुसलमानांच्या ताब्यात होतं. श्री देवेंद्रनाथ महाराज जेव्हा नगरला आले तेव्हा ते प्रथम व्यवसायानिमित्त उत्कृष्ट आर्किटेक्ट होते. पुण्याचे इंजिनियर BN पंडित आणि देवेंद्रनाथ यांनी एकत्र नगरला काम करायला सुरुवात केली. महाराजांच्या घरात नाथपंथी वारसा असल्यामुळे ते नगरच्या जवळच्या चैतन्य कानिफनाथांच्या मढीला गेले. त्यामुळे नाथांची मंदिराची दुरावस्था त्यांनी जवळून पाहिली
अतिशय अस्वस्थ झाले. एक नाथ योगी जेव्हा आपलं हे स्थान असं झालेलं बघतो, तेव्हा त्याचं काळीज फाटतं. सगळीकडे अस्वच्छता होती. वरत्या जाळी जळमत होती. बदकाची अंडी टांगलेली होती. ह्या सगळ्या गोष्टीतून त्याने ठरवलं, ही वेळ होती 1972-1973 सालची. ही सर्व परिस्थिती पाहिली आणि देवेंद्रनाथ महाराजांना खूप वाईट वाटलं. त्यांनी तांब्यावर पाणी आणण्यास सांगितलं. पण तिथे पाणी सुद्धा मिळालं नाही. मंदिराजवळचं शेजघर कित्येक वर्ष बंद होतं. नवनाथांपैकी प्रबुद्ध नारायण असणाऱ्या चैतन्य कानिफनाथांच्या संजीवनी समाधीची दुरावस्था देवेंद्रनाथ महाराजांनी पाहिली आणि पहिला संकल्प केला असेल तर या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. नवीन मंदिर बांधणं खूप सोपं असतं हो, पण जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणं हे सोपं नसतं. एखाद्या लाकडाचं काम करण्यासाठी आपण एखाद्या कार्पेंटरला सांगितलं की आमच्याकडचं ना हे कपाट आहे लाकडी, ते आम्हाला छान नीट करून द्या. तेव्हा ते काय सांगतात, तुम्ही नवीन काम सांगा, ते पटकन होऊन जाईल. जुनं काम करायचं फार त्रासदायक होतं हो. म्हणजे ही साधी एक निर्जीव गोष्ट पुन्हा त्याच्यात करताना त्रास होतो. मग एका हजारो वर्षापूर्वीच्या या मंदिराचा जीर्णोद्धार करणं हे सोपं नव्हतं. त्यावेळेस मढीची परिस्थिती नीट नव्हती, कोणाची साथ नव्हती, सगळे त्रास द्यायला उभे राहिलेले होते. अतिशय त्रास त्यांना त्या काळात झाला. हातात पैसा नव्हता, पण तरीही नाथांच्यासाठी भाडलेलं ही विभूती एक वेगळं व्यक्तिमत्व होती. आणि म्हणून त्यांनी नाथांकडे आदेश मागितला. त्यांनी कानिफनाथांकडे आदेश मागितला आणि नाथांनीही मोठ्या आनंदाने आणि प्रसन्नतेने आपल्या या लाडक्या भक्ताला आदेश दिला. आता हा आदेश काय होता, तर तू जे करशील त्याला माझी तुला साथ आहे, तू कर. मग एकदा देवेंद्रनाथ महाराज कानिफनाथांना असं म्हणाले, मी जिथे जातो तिथे मला त्रास होतो, प्रत्येक वेळेस साथ मिळतेच असं नाही हो नाथा. त्यावेळेस कानिफनाथांनी त्यांना जे उत्तर दिलं ना, ते उत्तर लाख मोलाचं होतं. ते उत्तर असं होतं की तू कुठेही गेलास तरी एक वेळ अशी येईल की तू ज्या लोकांकडे बघशील, त्यांच्या नजरेत नजर घालशील, त्यावेळेस ती व्यक्ती तुझी होऊन जाईल आणि तुझ्या कार्याला साथ मिळेल. कानिफनाथांनी दिलेला हा आदेश देवेंद्रनाथांच्या आयुष्यात त्यांना पदोपदी उपयोगी पडला. मढी येथील कानिफनाथांच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 75 दिवसाचं कडक नाथपंथी अनुष्ठान देवेंद्रनाथांनी केलं. साधना ही गोष्ट सोपी नाहीये. 75 दिवसाचं अनुष्ठान आपण 1 दिवसाचा उपास करतो आणि दुप्पट खातो. हे 75 दिवसाचं अनुष्ठान म्हणजे केवळ आणि केवळ जीर्णोद्धार करता यावा, ती नाथ शक्ती आपल्याला मिळावी यासाठी केलेली कृती असते. सिद्धाग्नी साक्ष त्यांनी ही सेवा केली. नाथपंथात सिद्ध अग्नीला खूप महत्व असतं. ते काय करायचे, होम हवन साधना झाल्यावर त्याला अनुष्ठान असं म्हटलं जातं. ते काय करायचे, एक मूठभर तांदूळाचा भात शिजवायचे, त्याचे 3 भाग करायचे. एक भाग गोमातेला द्यायचे, एक भाग श्वानाला द्यायचे आणि तिसरा भाग ते स्वतः. एका मुठीतला तिसरा भाग खाऊन 75 दिवस काढणं सोपं आहे का हो? पण एक मनाचा निर्धार, इच्छाशक्ती, संकल्प आणि गुरुवरचं अफाट आणि अचाट प्रेम हेच तुमच्या अनुष्ठानाची पूर्तता करत असतं. आणि मग या अनुष्ठानामध्ये गर्भगिरीच्या या नाथभूमीत त्यांना वेगवेगळे दिव्य अनुभव आले. या कडक अनुष्ठानात त्यांची प्रकृती 75 दिवस म्हणजे किती महिने झाले, 2.5 महिन्याच्या वर झाले आणि ह्याच्यात त्यांची प्रकृती अतिशय खालावत गेली. चेहऱ्यावर विलक्षण दैवी तेज येत गेलं. डोळे आधीच त्यांचे पाणीदार होते, तेव्हा ते हिऱ्यासारखे चमकत होते आणि मन मात्र या नाथशक्तीनी प्रसन्नतेने भारावलेलं होतं.